तर या विधेयकाबाबत मोदींविरुद्ध शहा असा संघर्ष पाहायला मिळेल। 2023ला विधेयक मंजूर झालं। भाजपमधल्या पुरुष नेत्यांच्या जागा वाचवण्यासाठी हे षडयंत्र होतं। संजय राऊत यांनी आता हल्लाबोल केला। विरोधकांनी त्यांचं षडयंत्र उधळून लावलं। शहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी विधेयक आणलं असावं असं राऊत म्हणतात। महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक आणलं। पत्रकार परिषदेमधून राऊतांनी हल्लाबोल केला। बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावे त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली, यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता। या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता। या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता। 2023ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे, त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती। आमची सगळ्यांची तयारी होती। पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत, यासाठी 850 जागा करण्याचं षडयंत्र होतं। ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं।